रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खोपी ते वेरळ फाटा या महत्त्वाच्या मार्गाची दुरावस्था पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्ता आजही नादुरुस्त असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून केला जातोय। उपलब्ध माहितीनुसार 2023 ते 26 या कालावधीत रस्ते आणि पूल परीक्षण, देखभाल आणि दुरुस्तीसाठी, रस्त्याच्या सुधारणा आणि डांबरीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। मात्र एवढा खर्च होऊनही रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याचं चित्र आहे। अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। रस्त्यालगतची झाडे देखील धोकादायक अवस्थेत असल्याने वादळी वाऱ्यात ती कोसळून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामाच्या दर्जाची प्रत्यक्ष तपासणी होते का, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदारांवर योग्य देखरेख ठेवली जाते आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेणार, कामाच्या गुणवत्तेची चौकशी होणार का आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते कधी मिळणार याकडे वाहन चालक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे।